अजिंक्य, मला वाटलेलं की जाताना मी या गावातल्या लोकांचा आशीर्वाद घेऊन जाईन, पण आज मी त्यांच्या शिव्या शाप घेऊन जाते। आजोबा, आजोबा तुम्ही इथे काय करताय? मी तुम्हाला मगासपासून शोधते। अगं तू कुठे गेली होतीस इतका वेळ? मी नरसोबाबाच्या माळ्यावर गेले होते मोरायाला सांगायला की तू तुझ्या देवाला साकडं घाल की लवकरात लवकर अजिंक्य आणि नीलूचं लग्न होऊ दे, आणि जे काही गावभर चालू आहे ना ते लवकरात लवकर थांबू दे, कारण देव फक्त त्याचं ऐकतो ना, म्हणून। आजोबा काय झालं? आजोबा तुम्ही एवढे त्रासलेले का दिसताय? सांगा ना काय झालं? अगं इथे वाड्यावर काय चाललंय तुला माहिती आहे का? आता काय झालं? सगळ्या गावकऱ्यांनी निळोभरला सांगितलंय की तू गावाबाहेर जा म्हणून। का? गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की तिच्यामुळे सरकारांना बाहेर जावं लागलं। पण मग आता नीलू कुठे? अजिंक्य गेलाय तिला स्टॉपवर सोडायला। स्टॉपवर? हो। ती मला न भेटता कशी जाईल? नाही 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 आजोबा, तिला भेटायला हवं मला। आजोबा नाही म्हणू नका। ती कुठे गेली? बस स्टॉपवर गेली ना? आजोबा नाही म्हणू नका, मला जायला हवं, मला तिला भेटायला हवं। नाही आजोबा। चित्रा माझा एक चित्रा अगं गाव अजिंक्य, जेव्हा मी या गावात आलेली तेव्हा मी एकटीच होती। मला वाटलेलं की जाताना मी या गावातल्या लोकांचा आशीर्वाद घेऊन जाईन, पण आज मी त्यांच्या शिव्या शाप घेऊन जाते। आपल्या प्रेमाचे असे ढिंडवडे निघतील असं मी स्वप्नातही विचार केला नव्हता। माझ्यावर विश्वास ठेव नीलू, एक दिवस आपण या सगळ्यावर मात देऊ। अजिंक्य, आपण नक्की परत भेटू ना?